लोकमान्य नगर पे आरजे ठाकुर विद्यालय पे कितने ब्रिलियंट बच्चे लोग हैं। आप है ब्रिलियंट है ना? ये से बोल रहा है गौरी ये बहुत ब्रिलियंट है और साक्षी भी बहुत ब्रिलियंट है और गरम लोग बहुत ब्रिलियंट है। ये सबसे बच्चे लोग बहुत चिकने हैं ये। हाँ क्या दिख रहे हैं। और लेकिन बच्चे लोग कितने टाइमिंग पे आंसर दे रहे हैं कि बास रे बास क्या आंसर दिया। अरे क्या बहुत बच्चा मजा कर रहा है। अरे बच्चों के लिए हम बहुत ताली बोलेंगे। क्यों ताली लगाओ जल्दी। 50-50 मॅच आपण जिंकलो की नाही। पण सर्कल म्हणजे प्लेग्राऊंड आहे आणि प्लेग्राऊंडच्या मध्ये स्टंप लावलेला सेंटर आहे एवढा कळलं बरोबर। आणि विराट कोहली 4 मला 4 ते रेडियस आहे आणि दाखवतात असं ते त्रिज्या आहे काय त्रिज्या पेपरला येणार त्रिज्या येणार। ओके आता मजा बघ हे एकदम सोपं आहे। आता हा समजा सर्कल आला हा काय आला प्लेग्राऊंड आला हे मध्ये काय आला स्टंप आला बरोबर आहे। 4 मारून दाखवता बरोबर आहे। आता मला तुम्ही सांगायचं हे इथून हे अंतर आहे 4 मीटर आहे 4 मीटर आहे मग हे अंतर किती 4च येणार ना बेटा। हे 4 आहे मग हे पण किती मग हे टोटल किती बरोबर। मग याला बोलायचं मराठीमध्ये व्यास का बोलायचं इंग्लिश बोलायचं डायमीटर का बोलायचं। मग पेपरला असा सोपा प्रश्न येणार आहे। रेडियस इज 4 सेंटीमीटर व्हॉट इज द लेंथ ऑफ द डायमीटर। त्रिज्या 4 आहे तर व्यास किती येणार उलट येणार। व्यास 20 आहे तर त्रिज्या किती असा सोपा प्रश्न येईल तुम्ही लिहाल। येस थँक्यू। आता मी याला इथे ठेवतो इथे लक्ष द्या। पेपरला तुम्हाला आकृती देणार नाही। ओ इज द सेंटर ऑफ सर्कल ए बी इज द डायमीटर कळलं बेबी। ए बी इज द डायमीटर केंद्रबिंदू आहे। वर्तुळात कोणताही सी बिंदू आहे बोला कोणता बिंदू आहे सी। आता वर्तुळात सी बिंदू आहे तर तुला आकृती देणार नाही तुला विचारणार फाइंड आउट अँगल ए सी बी बोला कोण ए सी बी किती। एकदम सोपं लवकर बघा दिसतंय 90 कलर आंटी 90 90 आला। अरे अर्ध वर्तुळात अंतर्लिखित केलेला कोण काटकोन असतो इन्स्क्राइब अँगल इन सेमी सर्कल इज 90 डिग्री बरोबर बेटा। डायरेक्ट लिहायचं बघ गौरी मेजर अँगल एसीबी इक्वल टू 90 प्रॉपर्टी ऑफ डायमीटर शॉर्टकट बोलायचं व्यासाचा गुणधर्म काय बोलायचं व्यासाचा गुणधर्म। असं एक येणार किंवा पेपरच्या वेळी तुला असं हे डायग्राम देणार। आता समजा हे असा डायग्राम देणार दिसतं का बघा मागे तुम्हाला बरोबर। हा समजा देणार 30 हा 30 हा पण किती लिहायचा 30च लिहायचा। एकाच कंसात अंतर्लिखित केले कोण इन्स्क्राइब अँगल इन सेम आर्क इन्स्क्राइब अँगल इन सेम आर्क एकाच वर्तुळात एकाच कंसात अंतर्लिखित केले कोण। हा समजा 20 असेल तर हा पण किती देणार 20 असे या 2 पैकी एक गणित येणार आहे। हे ह्या 2 पैकी 100% येणार आहे नाही आला मला विचारा डायरेक्ट माझा तलवार घेऊन घरी या मी घरी नसणार। आता माझ्या बघा हा 30 असेल आज जाणार ती बघा इथे हा 30 आहे हा 30 आहे तर हा किती येणार 30च बेटा 60 नाही बोला हा 30 आहे हा पण किती येणार 30च हा 30 असेल हा किती 60 हा जा आपण थोडा मोठा होतो ना कंस जाड्या कृष्ण महाभारतातला कंस अरे आर्क टाकल्या बरोबर। हा 30 असेल तर हा पण 30 सेंट्रल अँगल केंद्रीय कोन हा 30 असेल तर हा किती 60 इन्स्क्राइब अँगल इंटरसेप्ट आहे बघा बघा अंतर्लिखित कोन मेजर अँगल ए बी सी इक्वल टू मेजर आर ए सी सेंटर अँगल मेजर अँगल ए बी सी इक्वल टू हाफ ऑफ मेजर ए सी इन्स्क्राइब अँगल काय बोलायचं इन्स्क्राइब अँगल अंतर्लिखित केलेलं कोण या 2 पैकी गणित येईल। पेपरला हे असं गणित आलं होतं आकृती देणार नाही कोण एबीसी 30 आहे तर कंस एबीसी किती अँगल एबीसी 30 आर्क एबीसी परत एकदा ऐका तुम्ही उत्तर दिलं तर तुमचं नाव आता दुसऱ्या आता भगवती स्कूल मध्ये माझं व्याख्यान परत एकदा इथे बघा कोण एबीसी 30 आहे तर कंस एबीसी आर्क एबीसी किती नीट लवकर हातवरती करा गौरी लवकर हा 30 आहे तुला तोच कंस विचारला मी आकृती दाखवत नाही तुमच्या आकृती समोर आहे लवकर नाही रे लवकर लवकर हा 30 आहे लवकर तोच कंस विचारलाय बोल मोठा रे
मोठं नाही 300. शाबास. नाव काय तुझं? हा संदेश. संदेश ना? संदेशसाठी जोरदार टाळा सांगतो. हा ऐका गौरी एकदम सोपं होतं. हा 30 होता तरी तुम्ही साल बरोबर सांगितलं, पण तुम्हाला कंस तोच विचारला कंस 5चा. कंस काय बोललो मी? ए बी सी. देसी घेतली काय? ए बी सी. हा 5चा किती येणार? लवकर. पूर्ण वर्तुळ किती असतं? 360. मग 360 मधला 60 गेला, हा किती राहिला? मला येत होतं पण ते केस उडत होते. हे एवढं कळलं बरोबर. आता ह्या 2 पैकी गणित येईल असं आलं ना तर वेळ कमी आहे. आता पैसा लगेच कळतो मुलांना. पैसा हा ही धीरूभाई अंबानीची प्रॉपर्टी 30 करोड. एका बापाची प्रॉपर्टी 30 करोड आणि ही 20 करोड आहे. एका फादरची प्रॉपर्टी आहे किती? हे 30 करोड आहे आणि किती आहे? 20 करोड आहे. हा वडिलांना 2 मुलं आहेत. वडिलांना किती मुलं आहेत? 2. मग वडिलांच्या मरणानंतर त्या पोराला किती मिळतील? परफेक्ट. किती कसं का काढलं? या दोघांचे प्लस केले का गेले? हाफ केले. बरोबर आहे. मग 20 + 30 किती आले? 50. त्याच्या अर्धे केला झालं. बरोबर. म्हणजे ते सूत्र आहे हा कोण बरोबर हा कंस अधिक हा कंस त्याच्या अर्धे. बघा मी कसं म्हणतो. मेजर अँगल AOC = हाफ ऑफ मेजर आर AC प्लस मेजर आर BD. हे इंडियामध्ये आहे. इंडियाच्या बाहेर गेला धीरूभाई अंबानी लॉस झाला. मला लॉस मध्ये काय येणार? मायनस. आयडिया कळली मला. इथे इंडियामध्ये प्लस याला कळलं. मला इंडियाच्या बाहेर गेला लॉस. आता उत्तर द्या. ही प्रॉपर्टी 30 करोड आहे, ही प्रॉपर्टी 10 करोड आहे. मग 2 मुलांना किती रुपये मिळतील? लवकर. अरे परत एकदा ऐका. 2 मुलं आहेत ग. एक मुलं तुझी मटर कोण टाकलेली बघा. तुम्ही 20 मधून 10 मधून 20 10 30 मधून 10 गेले किती राहिले? मग एका काठाला 20 द्यायचे. हे काय मी सांगायचं तुम्हाला? पैसा लगेच कळतो. बोला तुम्ही काय केला? 30 मधून 10 मायनस केला मग त्याची अर्धी केला पाहिजे ना. मग 2 भाऊ आहेत ना. हो भाऊ. बोला मेजर अँगल C = हाफ ऑफ मेजर आर AE मायनस मेजर आर BD. हे कळले मी दाखवलेलं आहे. या 2 पैकी गणित येणार, या 2 पैकी येणार. हे येणार म्हणजे येणार. बघा हा अशी आकृती दिली. एक वर्तुळ आहे. वर्तुळात कोणता एक बिंदू आहे. ऑन द सर्कल देयर इज ओनली 1 पॉइंट. हाऊ मेनी टँजंट वी कॅन ड्रॉ? एकच. अरे किती स्पर्शिका काढू शकतो? 1. अरे कळलं लाडकी लेक. आता एक वर्तुळ आहे. वर्तुळ बाहेर एक बिंदू आहे. हाऊ मेनी टँजंट वी कॅन ड्रॉ? कळलं तू? तेव्हा इथं तू आला बरोबर. ह्या 2 पैकी गणित येणार. काय वेळा आकृती देणार, काय वेळा नाही देणार. 90% नाही देणार. आता मला सांगा हे हा कोण किती? परफेक्ट. कारण काय का गौरी? टँजंट थेरम. स्पर्शिकेचे प्रमेय. काय बोलायचं? स्पर्शिके. अरे स्पर्शिकेला टाकलेला. अरे स्पर्शिकेचे प्रमेय आला बरोबर. परत टँजंट थेरम आला बरोबर. मग हा 90 आला बरोबर. उत्तर लगेच द्या. हा रेडियस सांगा. त्रिज्या 6 आहे. बोला त्रिज्या किती आहे? 6. मग हे इथून एवढं डिस्टन्स किती? ते फक्त प्रश्न बोर्डाला येऊन गेलेला आहे. काय प्रश्न विचारलाय या? सगळी त्रिज्या किती आहे? 6. आणि हे अंतर किती? आमचं असं SSC बोर्ड सर्वांना पास करणार आहे. फक्त गणित लिहायची. डायरेक्ट आकृती काढायची. आकृती काढली अर्धा मार्क. सूत्र लिहिलं अर्धा मार्क. हो शाळेमध्ये नाही, मी बोर्डात होतो. 100% नाही झालं तर मला विचारा. डायरेक्ट गुगलवर फोन होता सर थाप मारता तुम्ही. 100% देवाशपथ म्हणतो काय. मी बोर्डाचा सल्लागार म्हणून सांगतो. इथे आलोय की डायग्राम काढायची, सूत्र लिहायचं आणि आकृतीची हे डार काढायची. आकृती डार काढायची का? आकृती चेक करण्यात सगळं शिक्षक असतात ना, थोडेसे 50च्या पुढे असतात ना, मग ते हॅरी पॉटर असतात. अरे चष्मा असू शकतो तुला पण मला पण, असं नाही रडायचं नाही कळायचं नाही. मग ते असू शकतो बरोबर आहे. मग त्यांना लोकांना ते नीट नाही दिसलं तर काय होणार? हे काय आकृती काढली? फुल्ली फुल्ली मोठी फुल्ली मुल्ली हे मुल्ली मोठी फुल्ली म्हणून तुम्हाला मोठी फुल्ली पाहिजे का? नाही. तो चुकेल तोच शिकेल, नाही तर वडापाव विकेल. तो वडापाव विकायला पण गणित यावं लागतं. साक्षी खुश आहे बघा इथे. आता साक्षी उत्तर नका द्या.
बरं हा इथे एबी पण 6 आहे. आता मगाशी केलं आठवलं करा. हा बस गौरी हा 6 आहे. हा 6 महा ओबी किती? वा शाबास तू आठवलं केलं 12च्या. नाव काय हा कार्तिक. अरे कार्तिकचा रेकॉर्ड आहे. अरे मी आता इथे लिहिलं होतं 7 किती लिहिलं होतं मी आठवा 7√2 आठवलं का? मग बोला 6 कार्तिक तू चुकला बरं झाला. सगळं तुझं नाव आठव कार्तिक ती कीर्ती बघा इथे आज 6 किती येणार 6√2. सर कसा काढला? पायथागोरस. बोला कसा काढला? पायथागोरस. पाय मारला बघा बोलायचं पायथागोरस. बोला पायथागोरस येईल ना? बोल पायथागोरस. ओबी स्क्वेअर इक्वल टू ओए स्क्वेअर प्लस एबी स्क्वेअर. हे लिहायला विसरू नको. पण त्याच्या अगोदर गौरी जर तुला हे इक्वल 90 लिहिलंच पाहिजे. त्रिकोण ओएबी मध्ये ट्रायंगल ओएबी मेजर अँगल ए इक्वल टू 90 टँजंट थेरम हे लिहिलं तरच पायथागोरस होतो. हे असं रूल आहे. लगे उत्तर दे. हे बोर्डाचं नाटक आहे. हा समजा 7 आहे. हा किती? 7 आहे. सोपं आहे रे. काहीतरी लिहून टाकायचं पेपरला. हा 7 आहे. तू 12 लिहिता हरकत नाही. 12च्या लिही तुम्ही. हा 7 आहे. हा बघ किती 7. बोला ए बी इक्वल टू एसी. बोला ए बी इक्वल टू याला कारण का ए पासून काढलेला स्पर्शखंड टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम पॉइंट ए. हा बोलायचं मी विसरलो. मग इथे लिहायचं फ्रॉम प्रॉपर्टी. काय बोलायचं? हे माझ्या बापाची प्रॉपर्टी नाही. हे युक्लिडची प्रॉपर्टी आहे. मग मराठीत काय लिहायचं? गुणधर्मावरून. काय बोलायचं? पेपरला विसरलं त्याला काय लिहायचं? लक्षात ठेव. कारण विसरतं बाय द प्रॉपर्टी. हे 100% लक्षात ठेवा आहे ना. या इकडे हा चक्रीय चौकोन आहे. सायकल क्वाड्रिलला या दोघांची बेरीज नेहमी किती असते? 180. या दोघांकडे तुझ्याकडे करण तुझं नाव काय? आणि करण कडे आणि ह्या दोघांकडे मिळून 180 रुपये. बोला किती रुपये? 180 रुपये. करण कडे 100 रुपये. मग आमच्या काय चेतनकडे किती? चेतनकडे किती? बरोबर 80. हे बघ हा समजा इथे 100 रुपये. मग याच्यावर किती रुपये येणार? खरं या दोघांची बेरीज किती आली पाहिजे? चक्रीय चौकोन सायक्लिक क्वाड्रॅटर 100% येणार. मेजर अँगल बी प्लस मेजर अँगल डी इक्वल टू 180. कारण काय द्यायचं? प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रॅटर किंवा अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रॅटर सप्लिमेंटरी. चक्रीय चौकोन समकोण पूरक कोण असतात. आला बरोबर. हा एक आहे. हा समजा 30 असेल तर हा पण 30च. लक्षात ठेवा. हा 30 असेल हा पण किती? 30. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोण? एक्सटर्नल अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रॅटर. काय बोललो मी? एक्सटर्नल अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रॅटर. बोल हा 30 हा बघ किती? हा दोन वर्तुळ एकमेकांना बाहेर स्पर्श केली. व्हेन टू सर्कल टच एक्सटर्नली हाऊ मॅनी कॉमन टँजंट वी कॅन ड्रॉ. आपण किती स्पर्शिका काढू शकतो? शाबास तू चुकली. किती काढायचे? 3. किती? तू गौरी तू आता घेऊन आली का काय? ती एक ना बोलली 2 वेळा घेतलं तिने ऐका. अरे 3 स्पर्शिका 1 2 3. हा प्रॉब्लेम सेट मधला सम आहे. अरे कळ आता आठवली. आता मला सांगा 2 वर्तुळ एकमेकांना आतून स्पर्श करतायत. 1 2 सर्कल टच इंटरनली. 2 वर्तुळ एकमेकांना आतून स्पर्श करतायत. हाऊ मॅनी आता उत्तर बरोबर आहे. हाऊ मॅनी कॉमन टँजंट वी कॅन ड्रॉ. आपण किती स्पर्शिका काढू शकतो? कार्तिक किती रे? 1. हा म्हणतो कसं रे? हे असं रे. अरे कळतं की नाही? हे जर 2 वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श केली तर त्रिज्यांची बेरीज करायची. अरे 2 वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श केले त्रिज्यांची बेरीज. When two circle touch externally, addition of radius. लक्षात आणलं की एवढं असं आहे. याच्यातलं पूर्ण मी सर्कल सांगितलं. याच्या बाहेर नाही गणित येणार. हे कन्सेप्ट आहे. हा ना. आता मी पार्ट 1 ची पटापट गणित आयडिया काय सांगतो ते समजून घ्या 5-10 मिनिटात. कन्सेप्ट रेडी? एक सर्कल है. इस सर्कल में एक सेंटर है. सर्कल में एक सेंटर है. AB इज अ डायमीटर. AB क्या है? डायमीटर है. हम मराठी में बोलते हैं व्यास. वासुदेव हम क्या बोलेंगे? व्यास. तोंड वास नको है ना. AB इज अ डायमीटर. तो डायमीटर है. अभी रेडियस समझो 4 है. बोलो रेडियस कितना है? 4 है. तो डायमीटर कितना है? ओ देखा कितने बच्चों को आंसर दे रहे हैं. अभी समझो डायमीटर 16 है तो रेडियस कितना होगा? ओ परफेक्ट. आंसर परफेक्ट है. अभी आप पेपर में ऐसे टाइप के क्वेश्चन आएंगे. एक सर्कल है. सर्कल पे एक पॉइंट है.
सर्कल पे एक पॉइंट है, हाउ मेनी टेंजेंट वी कैन ड्रॉ? परफेक्ट। एक सर्कल है, सर्कल के बाहर एक पॉइंट है, हाउ मेनी टेंजेंट वी कैन ड्रॉ? देखो सब बच्चों लोग परफेक्ट आंसर दे रहे हैं क्योंकि इनके सर भी ब्रिलियंट है ना। ये दोनों सर के लिए जो है ताली होनी चाहिए, ये दोनों होना चाहिए, ये दोनों नहीं होना चाहिए, ये सबसे मेन है, प्लीज ध्यान देना है। अब ये एरिया कौन से है? लोकमान्य नगर में सबसे ब्रिलियंट स्कूल है, कौन सा स्कूल है? आर्य ठाकुर। कौन सा भी क्वेश्चन बोलो वो आंसर दे रहे हैं, देगी कि नहीं? यस। अभी सबसे पेपर में जो क्वेश्चन आने वाले हैं ना, मैंने पूरा प्रीवियस वीडियो भी दिया है। अब सब लोग सब्सक्राइब करेंगे कि नहीं? कौन कौन करने वाले हाथ ऊपर करने चाहिए? अरे क्या ब्रिलियंट बच्चों लोग, आज पूरा सब्सक्राइब करने वाले सब क्या करेंगे? सब्सक्राइब करेंगे। माशाअल्लाह। शेयर करेंगे कि नहीं? लाइक करेंगे कि नहीं? तो आप क्या करने वाले हैं? आप भी सोचो और लाइक करो, सब्सक्राइब करें। थैंक यू।